हेडलाईन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये महिला डॉक्टरला मारहाण केली गेली आहे। सायन रुग्णालयामधील हा धक्कादायक प्रकार आहे। मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणाने राडा घातलाय। डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। कोलकाता रेप आणि मर्डर प्रकरण ताजं असतानाच आता मुंबईत सायन रुग्णालयात एका महिला डॉक्टरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मद्यधुंद अवस्थेमध्ये राडा करत एका रुग्णानं महिला डॉक्टरला जबर मारहाण केली आहे। आरोपीवर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवलाय। राज्य आरोग्य सेवा हिंसाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। क्या हुआ है, रात को 1:30 बजे एक पेशेंट आए थे जो ड्रंक हालत में थे। उनको ऑलरेडी मारामारी हो चुकी थी बाहर। ऐसे एक पेशेंट को मुंह पे थोड़े मार लगे हुए थे, स्टिचेस पड़े हुए थे। उससे क्योंकि मुंह पे स्टिचेस जो लगते हैं उसके लिए ईएनटी रेफरेंस लगता है, तो हमारी सर्जन जो है, हमारी ईएनटी सर्जन जो रेसिडेंट है वो वहाँ पे गए थे उनको एड्रेस करने के लिए, उनके एग्जामिन करके उनको ड्रेसिंग करने के लिए। उस बीच जो ड्रंक पेशेंट था उन्होंने बहुत ज्यादा मतलब अब्यूजिंग चालू कर दी, उनको थोड़ा अब्यूज और अक्यूजिंग चालू कर दिया। उसके साथ जो रिलेटिव थे उन्होंने जो ब्लड सोक्ड गॉज होते हैं उनके ब्लड गॉज लगा के हमारी डॉक्टर के मुंह पे लगाने की कोशिश की गई। सेल्फ डिफेंस में हमारे डॉक्टर के हाथों पे चोट भी आई है। अभी फिलहाल उसके बाद से सुबह से मेरे जो कलीग्स हैं, मेरे साइन मार्ट के जो प्रेसिडेंट्स हैं, डॉक्टर सुदीप और डॉक्टर अक्षय मोरे, वो सुबह से ही साइन अपना पुलिस स्टेशन के बाहर ही है। और अभी जस्ट जैसे इन्फॉर्मेशन आई है वैसे एक एफआईआर दर्ज हो चुकी है। माझी सहकारी जुई जाधव सध्या आपल्या सोबत थेट जोडली गेली आहे। जुई, सायन रुग्णालयात नेमकं काय घडलं? तृप्ती, कोलकाता रेप केस नंतर पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। हे प्रकरण ताजं असतानाच पहाटे सायन रुग्णालय, जे मुंबईचं एक नामांकित रुग्णालय आहे, त्याच्यात एक गंभीर घटना घडलेली आहे। जी नर्स कार्यरत होती, तिथे रुग्णांची सेवा करत होती, तिलाच रुग्णाने आणि नातेवाईकांनी मारहाण केलेली आहे। हा संपूर्ण प्रकार पहाटे 2 ते 3 या दरम्यान घडलेला आहे। तो जो रुग्ण आहे सायन रुग्णालयामध्ये आलेला होता, तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि आधीपासूनच मारहाण करून आला होता। त्याने त्याच्या तोंडावर जखमा होत्या, त्याच्यावरती त्याने ड्रेसिंग ज्याला म्हणतो ते केलं होतं। मात्र नेमकं काय झालंय हे बघण्यासाठी ती जी महिला डॉक्टर त्याला तपासण्यासाठी गेली, तिने ड्रेसिंग काढलं आणि ड्रेसिंग काढताना त्याला दुखापत झाली, त्याला ती जखम दुखू लागली। मात्र त्याला असं झालं की ही मुद्दामून करते का, आणि त्यामुळे त्याने तिच्या अंगावरती धाव घेतला। तिथे जे सगळे नातेवाईक जमले होते त्या नातेवाईकांनी देखील तिच्या अंगावरती धाव घेतला। तिच्या अंगावर रक्ताने माखलेले जे बोळे आहेत ते फेकले, तिच्या हाताला लागलं, तिच्या हाताला नखाचे व्रण आहे। त्यामुळे बचाव करण्यासाठी तिने तिथला जी स्टाफ असतं त्या स्टाफला तिने हाक दिलं आणि तो जो तिथला बाहेर स्टाफ असतो तो आतमध्ये आला आणि त्यामुळे तिचा बचाव झाला। तिला गंभीर दुखापत झाली नाही त्या स्टाफच्या येण्यामुळे। मात्र या सगळ्यामुळे जो आरोपी आहे, जो रुग्ण आहे, ज्याने मारहाण केली आणि त्याच्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि अधिकचा तपास सुरू आहे। एफआयआर नोंद झाल्याची माहिती मिळते। मात्र पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षतेचा प्रश्न इथे उपस्थित झाला आहे। डॉक्टरांचं हेच म्हणणं आहे की सीपीए कायदा म्हणजे सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट हा लागू केला पाहिजे। केंद्राने हे लवकरात लवकर हा ॲक्ट लागू करून डॉक्टरांचा जो सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो त्यावरती तोडगा काढला पाहिजे। कारण का वारंवार आपण पाहतोय की रुग्णांकडून किंवा रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण केली जात आहे, त्यांच्यावरती हल्ला केला जात आहे। मुंबईमध्ये देखील ही घटना घडली आहे। त्या डॉक्टरला त्या महिला डॉक्टरला फार लागलं नाही, कारण का बचावासाठी तिने आवाज दिला। मात्र असंच जर डॉक्टरांसोबत घडत राहिलं, जे इतरांचा उपचार करतात त्यांच्यावरती जर हल्ला केला जात असेल तर मात्र डॉक्टरांनी करायचं काय, हा प्रश्न आता सर्व डॉक्टरांपुढे उभे राहिलेला आहे। आंदोलन सुरूच आहे सर्व निवासी डॉक्टरांचं मुंबईच्या रुग्णालयांमध्ये। मात्र आता ही प्रकार घडलेला आहे, गुन्हा तर नोंद झालेला आहे। आता याचे पडसाद नेमके कसे उमटतायत, त्या गुन्हेगाराला, त्या रुग्णाला शिक्षा होते का, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।